एरवी मिळणारी बीजेडीची मतं, बिजू जनता दलाची मतं, त्यानंतर अकाली दलाची मतं, केसीआर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला। जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडलेत। अनेक क्रुशियल बिलं जेव्हा आली अनेक, तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली। ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत। ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल। आमची 15 अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या खुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आहेत। 315 आमची तेवढीच मतं आहेत, आमची मतच तेवढी आहेत। आपण त्या संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच। आम्ही एकसंघ आणि एकजूट राहिलो। नाही पण राऊत साहेब तुम्ही जे म्हणतात की संशय होता, मतं फुटली, काही आहेत अंदाज होता, तर ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्स मध्ये काही मंथन होणार आहे का किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणं काही गरज नाही, काहीही गरज नाही, काहीही त्याची गरज नाही। निवडणूक झालेली आहे, आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत। आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे। मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून, बघा तुमच्याकडे बहुमत होतच ना, आम्ही कुठे म्हणतो नाही, तुमच्याकडे 40चं बहुमत होतच, त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे। तुम्ही तोंडावर रोज पडताय ते बघा, मराठा आरक्षणामध्ये, ओबीसी आरक्षणामध्ये, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत। रोज तुमच्या पक्षामध्ये, फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे। ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे, रिव्होल्यूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत, क्रांती। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत, आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल। नेपाळचा विषय काढला, काल तुम्ही एक ट्विट केलं आहे, तुम्ही म्हटलं की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती देशात, अन्य देशातही घडू शकते। नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला काय ऐकायचं है? जे तुम्ही सांगणार ते आम्ही ऐकणार। आपको क्या सुनना है मेरे से? मत देखिए, नेहमी अपेक्षित असतं। नेपाल भारत का एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है, जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है, वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है, थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है।